मयंक एंटरप्राइजेस कारभार वर्सेस प्रिन्स इलेव्हन कासारवाडी या दोन संघादरम्यानचा हा सामना आहे. मोनिश पाटील पुन्हा एकदा जोडले गेलेत. कॉमेंट्री बॉक्सशी दोन टीम आहेत. एकाने 71चा पाठलाग केला, एकाने 81चा पाठलाग केलाय. म्हणजे रनचेस दोन्हीने चांगला केलाय. एक फरक एवढाच आहे की कासारवाडी टीमने तो आरामात केलाय आणि कदाचित तो खारबावच्या संघाला शेवटच्या ओव्हर पर्यंत त्याची पण तो 81 होत्या, म्हणजे 10 जास्त होत्या. या सामन्याकडे पाहताना मोनिश काय सांगाल? हॅलो चेक. नक्कीच मी म्हणेन की हा बॅटल चांगला रंगेल, कारण की दोन्ही असे संघ आहेत की ज्याने या स्पर्धेचा आतापर्यंत हायेस्ट स्कोर चेस डाऊन केलाय. एका बाजूने टीम कासार वडवली, दुसऱ्या बाजूने टीम खारबाव. एका संघाने 81 धावा चेस केला, दुसऱ्या बाजूने टीम कासार वडवली संघाने धावा 71 चेस डाऊन केल्या. सो बॅटल चांगलं पाहायला मिळेल. पण आता इथे मी म्हणेन की दोन्ही संघात बॅटिंग चांगली करतायत सर, पण ज्या संघाची गोलंदाजी चांगली होईल ना तो संघ इथे विजयाची वाटचाल करू शकतो. गोलंदाजी आणि फिल्डिंग सुद्धा आहे, म्हणजे क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे एकानं 16च्या वरची धावसंख्येचा पाठलाग केलाय, एकानं 14च्या वरच्या धावसंख्येचा पाठलाग केलाय. आणि जर टार्गेट पाहायला गेलं ना तर आता टार्गेट कुठलं सेट करायचंय खारबाव टीमला, तर 16 आणि 14 बघितलं तर 30 होतील, 30चा अर्धा 15 वर येईल. 4 षटकांचा मॅच आहे. 60च्या वरची धावसंख्या कुठलीही 60च्या आणि 70च्या मधली धावसंख्या थोडीशी आव्हानात्मक ठरू शकेल. आणि जसा तुम्ही उल्लेख केलाय दोन्हीकडे चांगले गोलंदाजी पण आहे. इथे जर पाहिलं तर एका बाजूला टीम कासारवाडीकडनं अयुब चांगला गोलंदाज आहे, नितीन आहे. मागे जर आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी झाली होती. तर दुसऱ्या बाजूला जो खारबावचा संघ आहे ऋषभ काटे सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे, अक्षय पाटील सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. आणि ते पाहता ही चांगली बॅटिंग ऑर्डर आणि एक कल्पकतेनं एक बॅलन्स गोलंदाजी असा सामना मैदानावरती असणार आहे. नक्कीच एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानामध्ये. टीम खारबाव संघाकडनं करण आणि वंडरबॉय खारबाव ज्याला ओळखलं जात आहे पण पाटीलला आपण पाहतोय मैदानामध्ये. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीवरती टीम कासार वडवली संघाकडनं गोलंदाज आपण पाहतोय लखन जाधव. प्रणय पाटील मागच्या मॅचचा हिरो, अर्थात खूप चांगली बॅटिंग केली होती प्रणय पाटील, त्याला पाहतोय. त्याचबरोबर आपण त्याच्या समवेत करणला देखील पाहतोय. या दोन फलंदाजांनी मागच्या मॅच मध्ये अर्थात 81च्या चेसडाऊन मध्ये स्टार्ट चांगला मिळवला होता. आणि आता हे दोन्ही बॅटर्स स्ट्रायकर एंडला आपण करण आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रणय पाटील ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजीवरती गोलंदाज तयार होतोय लखन जाधव. चला मॅच स्टार्ट होतोय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी लखन स्ट्रायकर एंडला करण. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे आणि तदनंतर मोंटी सरांचा इशारा येतो की वाईड चेंडू वाईड पासून सुरुवात केली गेली, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली एक आकड्यावरती. श्रीगणेशा केलं जाते, खातं उघडलं जात आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कुडीवाडा आयोजित एकविरा चषक 2024चा हा महासंग्राम. पुढचा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, फटका देखील तितका चांगला होता. क्षेत्ररक्षक आता पोहोचतील तिथे लॉंग ऑफच्या आणि तदनंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती आला वाईड आणि तदनंतर एक सिंगल धाव. आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमदा बॅटिंग करताना टीम खारबाव संघाची धावसंख्या फलकावरती पाहतोय जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. आता एक बॅटल आहे. एका बाजूला कासारवाडीचा जो हुकमाचा गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे लखन जाधव आहे, तर दुसऱ्या बाजूला खारबाव टीमचा जसा वंडरबॉय तुम्ही उल्लेखही केला होता आणि मागच्या मॅच मध्ये 38 जवांची खेळी ज्यानं साकारले तो प्रणय पाटील स्ट्रायकर एंडला आहे. एक बेस्ट बॉलर आहे आणि एक परफेक्ट प्लेअर आहे, परफेक्ट बॅट्समन जो स्ट्रायकर एंडला आहे. परफेक्ट बॅट्समन, परफेक्ट स्ट्रोक आणि कनेक्शन ही परफेक्ट आलाय प्रणय पाटीलच्या बॅटमन. सिक्सर षटकार. एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. नायगाव गावात दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेट. थँक्यू. पुढ्यातला चेंडू होता आणि फुलरला डिलिव्हरी चेंडू गेला सरळला बॉन्डलाईनच्या बाहेर. आज जर बघितलं तर इथून बोरवलीचा संघ होता, मोडचा संघ होता, दहिसरचा खेळला, ठाण्याचा कासावडीचा झाईकडनं. उद्या वसई तालुक्यातील बेस्ट क्रिकेट या मैदानावरती असणार आहे.
मध्ये ते कोपरी असेल, नारंगी असेल, नगावचा संघ असणाऱ्या कामनचा संघ मैदानावरती खेळणार, अर्नाळा टीम मैदानावरती खेळणार, द ग्रेट मराठा जुचंद्र असणार आहे, मुफास वसई पाड्याचा संघ असणार आहे, सचिन इलेव्हन वसई कोलीवाड्याचा संघ मैदान, वसईचं बेस्ट क्रिकेट उद्या मैदानावरती असणार आहे. चला 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उद्याच्या दिवसाचा फॉर्मॅट देखील खूप चांगला आहे, बघायला विसरू नका ही स्पर्धा. पुढचाच बॉल आणि तदनंतर जर बघितला गेला तर एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती देखील वाढली आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली एका धावेच्या मदतीने 9व्या आकड्यावरती. वाईटने सुरुवात केली होती एक्स्ट्रा धावेच्या स्वरूपामध्ये, तदनंतर एक सिंगल धाव आली स्ट्रायकर एंड वरती. आपण प्रणयला पाहिलं एक मोठा फटका आणि तदनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करताना 9 धावा, 3 चेंडूचा खेळ समाप्त. मागचा चेंडू जर पाहिला तर थोडासा ब्लॉकर डिलिव्हरी हाताला होता, वाईड थोडासा हाताळण्याचा प्रयत्न लखननं केला होता. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे करण. बॅट स्विंग जोरात होता, बेट करून चेंडू पाठीमागे निघून गेलाय. नॅचरल स्विंग आहे डाकुऱ्या गोलंदाजासाठी लखन जाधवला. निर्धाव चेंडू आलाय, 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. लखन जाधव तयार होत. चेंडू क्रमांक 5वा, एक मोठा फटका आलाय पण तदनंतर शांत ठेवण्याचं काम. इथे देखील चांगला चेंडू होता, बॅकफुटला गेले, चेंडूला बनवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर एक सिंगल धाव आणखी पाहायला मिळेल. बघा एक खराब चेंडू आपण पाहिला ज्याच्यावरती मोठा फटका, मी म्हणेन खराब चेंडू देखील नव्हता, तो फटका बनवून खेळला होता. पण त्या व्यतिरिक्त बाकीचे चेंडू जर बघितले गेले ना तुकाराम सर तर चांगल्या पद्धतीने हाताळलेत, म्हणजे कंट्रोलमध्ये दिसतात सध्या गोलंदाज. समोरच्याला तर जसं नियंत्रित ठेवायचं आहे ना, मग तुमच्यामध्ये व्हरायटी असायला हवी, विविधता तुमच्याजवळ असायला हवी. एक खराब चेंडू नक्कीच हाताला, पण हे मैदान आहे, इथे 10-12ची सरासरी ठीक आहे. प्रत्येक षटकामागे 10-12ची सरासरी नक्कीच आपण सांगूया की ओके आहे. वेगात बदल केला होता चेंडूच्या, म्हणजे व्हरायटीचा उल्लेख केला होता. तुमच्यामध्ये विविधता आहे, तुमच्यामध्ये व्हरायटी आहे, तर मैदानावरती दाखवा आणि ते दाखवण्याचा प्रयत्न लखन जाधवने केलाय. एक षटकार, पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा झाल्या धावफलकावरती 10. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा या कासारवली वर्सेस खारबावच्या मॅच मध्ये. हे पावा आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती प्रेक्षक वर्ग जे इथपर्यंत पोहोचले त्या सामन्याचा आनंद घेताना हा आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातोय, समालोचन कक्ष जिथे आमचे ऑफिशियल टीसीपी ऑपरेटर्स पाहायला मिळतात, आमचे कॉमेंटेटर्स तुकाराम सर देखील पाहायला मिळतात, त्याचबरोबर आमचे ऑफिशियल गुणलेखक देखील मनीष दादा पाहायला मिळत आहेत आणि 12th मान दोन्ही संघांचे हे देखील अवेलेबल आहेत. हा आमचा ऑफिशियल कॉम्बॉक्स पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने सर तुम्ही चर्चा केली होती की तुम्हाला बघा व्हेरिएशन्स हाताळाव्या लागतील आणि क्रिकेट आता इम्प्रूव्ह होत चाललाय, वेगवेगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये चालल्या, त्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. प्रत्येक कंडिशन्स नुसार तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस करावे लागतील आणि तरच तुम्ही सक्सेसफुल आहेत किंवा या क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्ही तक धरून बसू शकता आणि तेच काम या गोलंदाज अर्थात लखनने केलं होतं पहिल्या षटकात. षटक क्रमांक 2 आयुब आहे गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती आले आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 11 आकड्यावरती. जसं तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये होणारा बदल ज्याच्यावरती चर्चा केलेत, बघा खेळ इम्प्रूव्ह होता तर स्वतःला इम्प्रूव्ह करा, स्वतःलाही सिद्ध करा. तुम्ही स्वतःला सिद्ध केलं ना तर क्रिकेट आहे तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी आणि आता युट्यूब तर आहेत, प्रत्येक घरोघरी तुम्हाला पाहिलं जातं, तर तसा खेळ तुम्हीही करा. अकोटा त्याच्यानं मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, ओ झेल सुटलाय, झेल सुटलाय, अरे 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 ओ ओ ओ आपने प्रयास क्यों नहीं किया, वही कहानी है. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा और आपने स्टंप पे गेंद क्यों नहीं मारी, ही चर्चा मैदानावरती चालले का. आखिर क्यों, जसा एक चित्रपट आला होता फार पूर्वी एकाचा, आखिर क्यों आपने प्रयास नाही किया, हा प्रयत्न करायला होता. प्रयत्न त्याने केला अशासाठी नाही की कदाचित बॅकअप देण्यासाठी कोण नव्हता, पण रिस्क घेणं गरजेचं आहे. तुम्ही रिस्क घ्याल तरच सक्सेसफुल व्हाल. एक एक्स्ट्रा धाव गेली असती पण विकेट मिळाला असता तर महत्वाचा विकेट देखील मिळू शकला असता. बॅटची कडा तदनंतर आपण पाहतोय लखन आहे तिथे, लखन जाधव आणि खूप चांगल्या पद्धतीने शेड्यूल कंप्लीट केला. विकेट क्रमांक 1 फलंदाज इथून करण बाद होताना पाहायला मिळतो. हा पहिला झटका.
आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर तुकाराम सर ज्यावेळेस हवेमध्ये चेंडू होता प्रणयने हे रनआउटची संधी स्वतःहून निर्माण केली होती. चेंडूला वॉच करत राहिला, पाहत राहिला, जिथे धाव कंप्लीट करायची तर बघा झेल पकडली जाईल किंवा सोडली जाईल ही पुढची गोष्ट आहे, पण त्या आधी धाव कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि अनेकदा म्हटलं जातं ना चेंडूला वॉच करण्याआधी तुम्ही तुमची स्ट्राईक जी आहे ती कंप्लीट करा, धाव कंप्लीट करा, कधी झेल देखील सुटली जाते. याला एक वेगळी किनार जसं तुम्ही उल्लेख केला की धाव पूर्ण करायची नक्कीच हे बेसिक आहे, बेसिकला तुम्हाला फॉलो करायचं आहे. पण जसा बॅटला चेंडू लागला वर उडाला अयुब शेख होते त्याच्यामुळे प्रणय थोडेसे राहिले की अयुब ज्या कॅलिबरचे खेळाडू आहेत झेल नाही सुटणार म्हणून कदाचित थोडेसे कॅज्युअली ते धावले आणि तिथे ती संधी निर्माण झाली होती. एक तर धावाची संधी ती थोडीशी गमावली आहेत पण दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय म्हणून आता तर बघावं लागणार बाबा हा प्रणयचा जो टी शर्ट घातला त्याच्या आतमध्ये लक्सकोजी खरोखर आहे का, तर आपला लक पहन के चले. गेल्या मॅच मध्ये ज्याचे 3 झेल सुटले, 1 धावा सुटला, याहीच सामन्यामध्ये एकाच चेंडूवरती 2 वेळा एक झेल सुटला आणि 1 धावा सुटलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय बाहुबली सूरज पाटील. म्हणूनच म्हणतात ना की अयुब शेख होते पण क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेळ आहे, विसरून चालला नाही, काही घडू शकतं, त्या प्रेडिक्ट करणं चुकीची गोष्ट आहे. चला जाऊया पुन्हा एकदा झालेल्या गोष्टी पाठीमागे सोडून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या फळकावरती आहे टोटल 13. 12 धावा आहेत फळकावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, तदनंतर शॉर्ट फाईनचा खेळाडूच्या हातामध्ये, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. लखन जाधव आहे तिथे आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. मागचे 2 षटक खूप चांगल्या पद्धतीने कासार वडवली संघाकडनं. मागचे म्हणजे त्या षटकारानंतर आलेले 7-8 चेंडू बघितले ज्याच्यावरती धाव नाही आले. आता सूरज पाटीलची बॅट मागच्या मॅच मध्ये शांत होती, थोडीशी शांत राहिलेली होती. टप्प्याचा चेंडू होता, खेळायचा होता, जोपर्यंत फिल्डर थोडस चुकले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा. हो काय घडताय नितीन होते तिथे 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. थोडं कमी पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीने धावांचा वेग पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आपण सकाळच्या सत्रापासून पहिल्याने धावा बनतात त्यामुळे इथे मी म्हणेन की थोडीशी परिस्थिती वेगळी पाहायला मिळते. पण कौतुक करेन गोलंदाजाच्या कंडिशन्स मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. बिकट परिस्थिती आहे पण तिथे देखील चांगली गोलंदाजी आहे. हा पहा आणखी एक चांगला बॉल, इथे देखील तितका चांगला असा संपर्क नव्हता बॅटचा आणि तदनंतर एक सिंगल धाव. थोडंसं शांत ठेवण्याचं काम चालू ठेवलंय. पण दुसऱ्या बाजूने टीम खारबाव संघाकडनं जर बघितलं गेलं तर मोठे फटके येत नाही, पण दुसऱ्या बाजूने बघा डबल सिंगल स्ट्राईक रोटेशन चालू आहे जे महत्वाचं आहे, कारण की डॉट बॉल येत राहिले तर एक वेगळा दबाव क्रिएट होईल. पण इथे डबल सिंगल चालू ठेवण्याचं काम. 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रथमतः बॅटिंग करताना खारबाव संघाची धावसंख्या फळकावरती जोडली गेली 15. 2 षटकांचा खेळ आणि धावफलकावरती 15 आहेत. बघा खारबाव टीम आहे आता थोडासा वेळ घेत आहे, सूरज पाटील वेळ घेतात, प्रणय पाटील थोडासा वेळ घेतात. त्याला कारण आहे अयुबनं चांगले षटक हाताळले, लखनने एक षटकार गेल्यानंतर सुद्धा चांगले षटक म्हणजे 12 मध्ये ज्यावेळेला 15 येतात आणि एक सिक्सर आहे याचा तो उर्वरित 11 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. उर्वरित 11 चेंडू मध्ये 9 धावा आतापर्यंत आल्यात आणि आता क्रमांक 3चं षटक आहे म्हणून नितीन आलाय. 3चं षटक आलाय, नितीन आलाय. गोलंदाजीसाठी नितीन वैद्य जो रेडी होतोय गोलंदाजीसाठी, स्ट्रायकर एनला फलंदाजीसाठी सूरज पाटील आहे. आणि न जाणो का वाटते म्हणजे आतापर्यंत खारबावचा संघ शांत आहे पण ही बदलापूर्वीची शांतता असावी, येणाऱ्या धमाकेदार खेळाची नांदी असावी आणि म्हणून कासारवाडीचा संघ सुद्धा थोडस जपून पाऊल टाकतोय, थोडासा एक पाऊल टाकताना थोडा काळजी घेतोय कासारवाडी संघ. नक्कीच खारबाव संघ इथून म्हणेल की आम्ही शांत आहोत पण संत नाही आहेत, अटॅक करतील इथून येणाऱ्या काळामध्ये, कारण की नॅचरल खेळ आहे त्यांचा अटॅक करण्याचा. पण मागच्या 2 षटकामध्ये थांबवण्याचं काम केलंय. पण टीम कासारवडवली संघाचा विचार केला तर बॉलिंग लाईन खूप चांगली आहे. पहिले 2 षटक बघा ज्यामध्ये लखन जाधव, ज्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये अयुब दिसले, आता नितीन आहेत आणि 4थ्या षटकामध्ये कदाचित गोपाल दिसतील ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. पण यावेळी षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल उडवलाय बॉस स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती बनवली जाईल एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल देखील जाऊन पोहोचते. धावसंख्या फळकावरती 1 ने 16 आकडावरती. अकोटप्याचा चेंडू होता, पुलचा फटका सूरज पाटीलने प्रयत्न केला, बॅटच्या नाही मधोमध लागला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, चेंडू थोडंसं हरून बसले त्या सूर्याच्या थोड्याशा किरणामध्ये. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एक मॅच अजूनही बाकी आहे जो क्वालिफाईंगचा मॅच असणार आहे. कोण क्वालिफाय होणार आजच्या दिवसामध्ये, जो गट विजेता म्हणजे पूल मधनं कोण बाहेर येणार. एक संघ जो आहे तो थांबलाय, श्री गणेश विरारचा संघ आहे
जो तिथे थांबलाय तो वाट बघतोय की या दोन संघामधला कुठला संघ त्यांच्या समोर असणार आहे. स्ट्रायकर एंडला आता प्रणय पाटील सज्ज झाल्यात तर नितीन आहेत. चला संध्याकाळची वेळ झाली आणि तदनंतर बजर वाजत होता चायचा आणि निलेश मुंबईकर यांच्या कानापर्यंत आवाज पोहोचला आणि चाय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. थँक्यू निलेश मुंबईकर. सगळेजण म्हणत होता की चाय कधी येणार आणि चला आला. जवळ मॅचच्या दिशेने डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 16 या आकड्यावरती स्थगिती पाहताना मिळते. जिथे 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. नितीन गोलंदाजीवरती चेंडू क्रमांक 3 लवा फुल टॉस होता प्रहार केलाय आणि तदनंतर चेंडूला सरळ पाठवलाय सी मा रे शा बाहेर. हवा हवासा वाटणार हवेच्या साथीने जाणारा षटकार सिक्सर. मिस टाइम जेल टिपलाय. आता ते चेहऱ्यावरती समाधान असणार आहे कारण तिथून धावाची संधी नाही साधली गेली होती. विकेट आलाय. एक षटकार टोकून प्रणय माघारी परतलाय. 2 षटकारांची त्यानं धावा केल्या 14 विकेट प्राप्त केल्या. नितीन धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. किती पाहताना पाहायला मिळेल 22 या आकड्यावरती 16 वरती एक मोठा फटका आलेला 22 धावा आणि आता नवीन बॅटर आपण अक्षयला पाहतोय क्रमांक 4 वरती अक्षय. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय टोटल 4. नितीन देखील बघा चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये लखन जाधव पाहिला, दुसऱ्या षटकामध्ये अयूब शेखला पाहिलं, तिसऱ्या षटकामध्ये आता नितीन पाहतोय. चौथं षटक कोणाच्या हातामध्ये असेल पण आय थिंक सो मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोपालने गोलंदाजी केलेली कदाचित गोपाळ हा चेर आपल्याला पाहायला मिळेल कारण की मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पण आता या षटकामध्ये किंवा आता विचार करावा लागेल टीम खारबाव संघाला इथून धावांचा वेग कसा वाढवता येईल कारण की धावा गरजेच्या आहेत. आता इथून धावा फार महत्वाच्या आहेत कारण की जिवंत राहायचं असेल या स्पर्धेमध्ये तर धावा घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 22च पाहायला मिळतात. 2 विकेट जिथे गमावले गेले. ट्रिपल आणि चेंडू क्रमांक 5 गोलंदाज तयार. यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न होता अक्षयची विकेट आता धोक्याची घंटी वाजते आणि झेल टिपली. अगदी सुंदर झेल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज नितीन आणि विकेट क्रमांक 3 देखील मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत गमावलाय. क्रमांक 5चा फलंदाज मैदानावरती जातोय मोनिश पाटील. नवीन फलंदाज मैदानावरती गेल्यात तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 आहे नितीन आहे आणि 3रा विकेट आता जर घेतला तर हॅट्रिक ही साधली जाणार आहे. 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात नितीन. हॅट्रिकच्या मोक्यावरती आहे. हॅट्रिक थोडीशी ट्रिक त्याला दाखवावी लागणार आहे तरच हॅट्रिक इथून नोंदवली जाईल. मोनिश पाटील नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला धावफलक थांबलाय तो 22 वरती. बघूया हॅट्रिक नोंदवतोय का नितीन वैद्य. WWW जसे वेबटाईज असे एक डब्ल्यू आलाय दुसराही डब्ल्यू आलाय. येणारे चेंडू ऑफस्टॉकच्या बाहेर चेंडू होता. ड्राईव्ह केला ड्राईव्ह चेंडू केला ड्राईव्ह आणि वाईडिश लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आले होते. चेंडू नाही रोखला जाणार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 26. ऐकू एक संगीत आणि येऊया शेवटच्या षटकाच्या खेळामध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद डीजे. धावसंख्या फळकावरती आपण टोटल पाहतोय 26-26 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक 4 शेवटचं आणि अंतिमचं षटक आता आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये सगळे सामने आपण पाहिले 5 षटकांचे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण 4 षटक.
जिथे वेळेच्या अभावानुसार एक षटक जे आहे ते कापित केलं गेलंय. पण आता 4 षटकांच्या मदतीनं किती धावा बनवल्या जातील नाही. षटक क्रमांक 4 गोलंदाजीवरती गोलंदाज गोपाल. शेवटच्या षटकाचा खेळ आता शिल्लक राहिलाय. गोपाल सज्ज होते स्ट्रायकर एंडला. फलंदाज सूरज पाटील. स्वीप 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 चांगला फटका खेळला. स्वीपचा फटका. स्वेलकचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, नाही रोखू शकले चेंडूला. स्वीपचा सुंदर फटका सूरज पाटीलच्या बॅटमधनं चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या 30 या आकड्यावरती. अजून येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 10 ते 12 धावांचा विचार करावा लागेल. टीप खारपाऊ संघाला आय थिंक 40+ गेला तर पुन्हा एकदा माझ्या पंतांना पाहायला दिसेल. गोलंदाज तयार होतोय गोपाल. चेंडू क्रमांक पहिला चौकार आला आणि चेंडू क्रमांक 2 गोपाल तयार. स्लोवर चेंडू होता, फ्लायटेड डिलिव्हरी होती, त्याच्यावरती चेंडूवरती प्रहार केला आणि तदनंतर आणखी एक चौकार. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा जास्त बाउन्स होताना पाहायला मिळाला आणि म्हणूनच की काय बॅक टू बॅक आर पार 2 चौकार. चेंडू मागच्या षटकातील शेवटचे चेंडू 3 चौकार आलेत. धावा जर बघितल्या धावफलकावरती 34 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला 40च्या पारची धावसंख्या 50च्या जवळची धावफलक एक लढण्यासाठी जागा बनेल. जुंधण्यासाठी थोडीशी शक्ती ती गोलंदाजाला येईल आणि तेच सूरज पाटील अर्थात बाहुबली. बाहुबली है तो मुमकिन है, बिल्कुल मुमकिन है. बाहुबली है स्ट्रायकर एंडला. गोपाल गोलंदाजीसाठी रेडी. बाहुबली है तो मुमकिन है या नहीं है. फुलटॉस बॉल नाही कन्वर्ट झालाय. अयुब शेख होते मिड विकेटला, आरामात झेल टिपला गेलाय आणि असं घडतं मॅच मध्ये. फुलटॉस बॉल सुद्धा नाही कन्वर्ट झालाय. सूरज पाटील बाहुबली परतलाय पॅव्हिलियनच्या दिशेनं. गॉन. बघा आज या स्पर्धेमध्ये टीसीपी लाईव्हचा देखील खूप चांगला वर्क आपण पाहिला. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवला जातो. जे प्रेक्षक वर्ग आपल्यापर्यंत पोहोचले नाही आणि विशेष कौतुक करेन मी कॅमेरामॅनचं, जे कॅमेरावर खूप चांगल्या पद्धतीने जिथे कॅमेरावरती आपण निलेश आणि आवेशला पाहतोय आणि त्याचबरोबर आमचे डिजिटल स्कोरर पाहतोय संदेश पाटील आणि ऑपरेटरिंगच्या भूमिकेमध्ये आपण अजय भारद्वाजला पाहतोय. जे टीसीपी लाईव्हची ऑफिशियल टीम आपल्यापर्यंत पोहोचली त्यांचा देखील धन्यवाद. महेंद्र भगत यांची टीम आहे, प्रोप्रायटर आहे टीसीपी लाईव्हचे ऑफिशियल ओनर. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या फळकावरती जोडला गेला. टोटल 3 चेंडूचा खेळ समाप्त. 34 धावा 2 चौकार आले आणि तदनंतर विकेट मिळाला जिथे सूरज माघारी परतले गेलेत आणि आता मात्र नवीन बॅटर आपण महेंद्रला पाहतोय. वेळ नाहीये तुमच्याकडे सेट होण्यासाठी किंवा सेट होण्यासाठी चेंडू देखील तुम्ही घेऊ शकत नाही, अटॅकच करावा लागेल. चेंडू क्रमांक 4 यावेळेस डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 34 आकडावरती. पहिल्या 2 चेंडूवरती ज्या पद्धतीने 2 चौकार पाहिले होते असं वाटत होतं की 40+ 45 50 धावा होतात की काय, पण त्यानंतर विकेट मिळाल्यानंतर हा डॉट बॉल पुन्हा एकदा परिस्थिती बदलतीये. बघा अशा मॅच मध्ये ज्यानं स्टार्ट केला किंवा ज्यानं सुरुवात केली त्याने फिनिश करायचा असतो. तसं नाही झालं म्हणून धावफलकावरती धावा नाही येत आहेत. स्ट्रायकरला फलंदाज रेडी आहे. आडव्या बॅटनं ओळखलं तर टॉस्टॉप डिलिव्हरी हाताळले गेलेत गोपालनं. 2 निर्धाव चेंडू हाताळलेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 34. बघा गोपाल इथून जर बघितलं गेलं तर एक चांगली कामगिरी करतोय की फलंदाजाच्या बॅट पासून चेंडू थोडेसे दूर वरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच की काय फलंदाज स्ट्रगल करताना. शेवटचा अंतिम चेंडू
पुन्हा एकदा एक चांगला बॉल आहे यावेळेस बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता आणि तदनंतर देखील निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, तदनंतर येणारे पुढचे चारी चेंडू डॉट ज्यामध्ये विकेट मिळाला आणि धावसंख्या पुन्हा एकदा थांबवण्याचं काम केलं. धावा फळकावरती आपण पाहतो टोटल 34 आकड्यावरती आणि विजयासाठी धावेंची गरज असेल आता 24 चेंडू 35 धावा. एका बाजूने टीम खारबाव तर दुसऱ्या बाजूने आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रिन्स 11 कासार वडवली. एक चांगली रंगतदार मॅच. यानंतर यातला विजेता संघ 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश विरार संघाच्या समवेत. नक्कीच वन साइड वर्तक नगर म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि फार वेळापासून ते पाहतात की आराम करताना पाहायला मिळालेत. रेस्ट घेतली या मैदानाचा ओळख देखील बघतायत की कशा प्रकारे खेळपट्टी वर्क करते, दोन्ही संघ कशा प्रकारे वर्क करतायत. सो एक टास्क असेल त्यांच्यासाठी. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ते उत्तर प्रत्युत्तर या शेवटच्या मॅच मध्ये कशा प्रकारे देतील. पण सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगल्या पद्धतीने आपण खेळ पाहिला होता. जाऊयात आपण मॅचच्या उत्तरार्धाकडे, जिथे धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर जोडायच्या आहेत टोटल 36. 34 बनवल्यात, 35 धावा बनवायच्यात. चार षटकांची मॅच, 35 धावा बनवायच्या आहेत. 2 संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. आपण ही चालू असलेली स्पर्धा एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2024 हा महासंग्राम पाहतोय. अनेक वर्षांपासून नितांतपणे चाललेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने मी मगाशी चर्चा देखील केली होती ना की एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा विशेष उल्लेख करावा लागेल या संघाचा. कारण की क्रिकेटच्या पटलावरती, सामाजिक पटलावरती, त्याचबरोबर क्रीडा पटल, सामाजिक पटल या सगळ्या याच्यावरती वर्क करताना आपण पाहतोय. सांस्कृतिक पटलावरती देखील आपण पाहतोय. मग आपली संस्कृती जपून ठेवण्याचं काम, अनेक सारे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून, अनेक सारे पारंपरिक सणोंचा उत्सव देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि आता शिमगो उत्सव, होळी देखील येते, ती देखील जोरात अगदी थाटामाटात कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने उल्लेख केला होता ना की सामाजिक पटलावरती कोरोना काळामध्ये देखील खूप चांगला वर्क केला. मदतू लोकांसोबत ज्यांना गरजू लोक आहेत ना त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं देखील काम केलं आहे आणि अनेक वर्षापासून काम करतात. म्हणून या विभागामध्ये हा मंडळ जो आहे ना तो खूप चर्चेमध्ये आहे. आणि क्रिकेटच्या पटलावरती आज त्यांची स्पर्धा 2024 हा हंगाम पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आजचा पहिला दिवस आहे. आणि पहिलाच दिवस खूप चांगल्या पद्धतीने सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून एकविराच्या चरणी नतमस्तक येऊन आपण एक साकडं घातलं होतं की ही स्पर्धा नितांतपणे चांगली चालावी आणि ती सुरुवात झाली आहे. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती खूप चांगल्या पद्धतीने छायाचित्र कॅच केलं. बघा आपल्या व्यासपीठावरती आदरणीय मनोहरजी रामाणे साहेब यांचा इथे शुभागमन झालाय, जे एकविरा क्रिकेट क्लबचे जुने जाणते मेंबर आहेत. आणि त्यांनी देखील मगाशी मी ज्या पद्धतीने चर्चा केली होती त्यांनी देखील अनेक वर्षांपासून हा मंडळ पुढे नेण्याचं काम केलंय. कारण की असे सगळे लोक आपल्या सोबत आहेत ना, ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की एखादा चांगला काम करायचं असेल ना तर अशा लोकांचा पाठिंबा असणं किंवा सोबतीची साथ असणं ना फार महत्वाची असते. आणि अनेक सारे नाव आहेत. आणि श्री मनोहरजी रामाणे सरांचं जर बघितलं गेलं तर कुठेही मॅच असो आवर्जून ते तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. कट्टर समर्थक देखील आहेत या मंडळाचे. दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला. थँक्यू डीजे पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच केली जाईल सुरुवात. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषा बाहेर, चौकार.
आकाशची जोडी आपण पाहतोय सलामीच्या साठी ओपनिंग पेअर्स आणि गोलंदाजीवरती रिषभ काटे. पुढचाच बॉल यावेळेस पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाईल, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली टोटल 5 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने या दोन फलंदाजांनी स्टार्ट मिळवून दिला होता, ज्यामध्ये आयुबची बॅटिंग देखील खूप चांगली होताना आपण पाहिली होती. पण विशेष आकाश त्यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये लो स्कोरची मॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक धावा फार महत्वाच्या आहेत आणि त्या रोखाव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला तडजोड करावी लागेल मैदानामध्ये. रिषभ काटे आपण गोलंदाजीवरती पाहतोय. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ओळखला जाते रिषभला आणि एक चांगली गोलंदाजी सातत्यपूर्वक गोलंदाजी करत आलाय. यावेळेस पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू होता आणि तदनंतर सोहम पाटील एक सुंदर झेल टिपली गेली आणि विकेट क्रमांक पहिला आयुब शेखला माघारी परतावं लागतंय. झटका क्रमांक पहिला बसताना टीम कासार वडवली संघाला. इनॅट नंबर 3 वरती आपण बॅटर प्रसाद तांडेलला पाहतोय. पहिला विकेट अगदी लवकर परतले गेले. पहिल्या चेंडूवरती आयुबच्या बॅटमधनं एक चौकार चांगल्या पद्धतीने पाहिला, मग 2 वाईड चेंडू पाहिले आणि तदनंतर ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा शॉट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल दिली, जिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण सोहमला पाहिला होता आणि एक चांगली झेल सोहमच्या माध्यमातून कंप्लीट होताना देखील पाहायला मिळाली. दरम्यान आदरणीय रणजितजी किनी साहेब यांचे ते शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला मी विनंती करेन की आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कुलीवाडा आयोजित एकविरा चषक 2024च्या महासंग्रामामध्ये हार्दिक स्वागत आहे. विनंती करेन साहेब आपणास की आपण व्यासपीठावरती यायचं. त्याचबरोबर आरके एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा देखील आहेत. पुढचा बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या आवाक्यापासून चेंडू दूर राहिला आणि पहिलाच बॉल फेस करताना प्रसादच्या बॅटमधनं हा देखील चौकार आणि टोटल धावसंख्या फलकावरती जोडल्या जातील 10 या आकड्यावरती, जिथे चेंडूचा खेळ समाप्त झालाय 3. मोहनभाई पाटीलचे वाढदिवसाचा निमित्त काढलाय मोहनभाई पाटीलचे वाढदिवसाचा. ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. ग्रेट मराठा परिवाराने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानाचा. थँक्यू. तिचे 2 चौकार पाहायला मिळाले आणि या 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 10 2 वाईड चेंडू देखील होत आहे. 10 धावा फलकावरती टोटल 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक प्रगतीपथावरती आता 4था आहे. रिषभ काटे गोलंदाजीवरती तयार. बघा एक विकेट देखील मिळालाय. धावसंख्या फलकावरती टार्गेटचा जर विचार केला तर 35चा रन चेस दिला गेला आणि 35 धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला एका विकेटवरती थांबून चालणार नाही. तुम्हाला बॅक टू बॅक विकेट मिळवावे लागतील आणि डॉट बॉल देखील फार महत्वाचे आहेत, या मॅच मध्ये इम्पॅक्ट करतील, ते देखील हाताळावे लागतील. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे, पण हवेच्या झोकेने चेंडूला सरळ पाठवलं गेलंय. षटकाराच्या बाहेर हा येतोय 6 धाब्यांचा मोठा फटका. षटकार. मोठी चर्चा ही दादाची आजूबाजूच्या गावात. लई दरारा आहे रणजित किनी दादाच्या नावात. 6 धावा आल्या फळकावरती आणि षटकाराच्या मदतीने धावा 16 या आकड्यावरती. 35चा पाठलाग करताना मोठे फटके येत आहेत, बरंच आहेत पूर्णपणे. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. पाठीमागे प्रोटेक्शन देण्यासाठी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 17 आकड्यावरती. आणि बघा आपण टीव्ही स्क्रीनवरती आता स्कोर बोर्ड पाहतोय. 19 मध्ये बनवायच्या धावा 18. शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज तयार. हाफ ट्रॅक हलक्या गतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. तदनंतर गली आणि शॉर्ट गली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं आणि तदनंतर एक सिंगल धाव एका सिंगलच्या मदतीने शतक होते समाप्त. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 35चा पाठलाग करताना आयुब शेख माघारी परतले गेले, पण तदनंतर या 2 फलंदाजांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती सोडली गेली टोटल 18 या आकड्यावरती.
18 मध्ये बनवायचे तर 17 जवळजवळ इक्वेशन बघितलं गेलं तर फाईट नेट टू नेटच आहे. बॉल टू बॉल इक्वेशन पाहायला मिळतं. चला वर्तकनगर टीम आपला कर्णधार आपण रेडी करायचा आहे. खूप वेळ तुम्ही आराम केलाय. सो आता मी म्हणेन की चार्जअप व्हायला सुरुवात करा. सगळ्या गोष्टी झाल्या त्यांच्या. आपण व्यासपीठावरती जेवण देखील झालंय, नाश्ता देखील झाला, आराम देखील करून झालाय, सगळ्या गोष्टी झाल्यात. आता शेवटच्या मॅच मध्ये चांगला खेळ होतो का हा देखील बघणं गरजेचं आहे. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन अक्षय पाटील. धावा बनवायच्यात 18 चेंडूमध्ये 17 धावा. 3 षटकामध्ये 17 धावा बनवायच्या. बॉल टू बॉल इक्वेशन जवळजवळ पाहायला मिळेल, पण इथून देखील मॅच बनवू शकते. लो स्कोरच्या मॅच विकेट मिळाल्या तर बनतायत. नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि कालच्या दिवसामध्ये आपण मागच्या 2 दिवसापूर्वीच ही गोष्ट पाहिली. या गोष्टीबद्दल देखील चर्चा करूयात येणाऱ्या पुढच्या चेंडूनंतर. लाफ करण्याचा प्रयत्न आहे हवेमध्ये. चेंडू जाईल सरळ निघून सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. आणि ज्या बाबतीत ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो ना की बघा या विश्वामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि तीच गोष्ट मागच्या 2 दिवसामध्ये 2 दिवसापूर्वी ISPL मध्ये आपण पाहिली की जिथे आमिरला आपण पाहिला दोन्ही हात नसताना मैदानामध्ये उतरला, गोलंदाजी देखील पायाने केली, बॅटिंग देखील केली आणि क्षेत्ररक्षण देखील केलं. सो या विश्वात बघा तुम्ही जर करू शकता ना, तुमच्यामध्ये ध्येय जिद्द असेल ना करण्याची, तर सगळ्या गोष्टी सिद्ध होऊ शकतात. दरम्यान इथे आदरणीय रणजितजी केनी साहेब यांची इथून आपण ग्रँड एंट्री होताना पाहतोय. जे प्रोप्रायटर आहेत RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय माननीय श्रीयुत रणजितजी केनी साहेबांचे ते शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आई एकवीरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित आई एकवीरा चषक 2024 मध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, प्रोटेक्ट करतील आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल. आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली देखील जाऊन पोहोचली गेली. टोटल 25 आकड्यावरती बनवायच्यात अजून 10 धावा. या ठिकाणी शुभागमन होते RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजितजी किनी. RK हे नाव नाही आहे, नायगाव मध्ये ब्रँड. आणि RK एंटरप्राइजेसचे मालक रणजितदादा किनी यांचं शुभागमन होतंय. डॅशिंग अँड डायनामिक आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेला काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा हातभार आहे. त्यांचा कटआउट तुम्ही बघू शकता. वेलकम रणजितदादा किनी, ज्यांची स्पर्धा येईल 3 एप्रिल ते 7 एप्रिल. RK ट्रॉफी नाईटची ती स्पर्धा तुमच्या भेटी करता येते. आगतम स्वागतम सुस्वागतम. RK एंटरप्राइजेसचे मालक रणजितदादा किनी, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर एक सिंगल धाव तिथे अगदी सोप्या पद्धतीने कंप्लीट केली गेली. आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे देखील. धावसंख्या फळकावरती 27 आकड्यावरती. पुढचा बॉल शरीरावरती जाऊन अडदळला गेला आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. आपल्या व्यासपीठावरती नुकताच आगमन होताना आपण पाहिलं एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय रणजितजी केनी साहेब जे RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर देखील आहेत आणि एक गोड व्यक्तिमत्व देखील आहेत. या स्पर्धेमध्ये मागच्या 2-3 वर्षांपासून मी या स्पर्धेमध्ये अवेलेबल असतो, उपस्थिती असते. त्यामुळे मी 2-3 वर्षापासून पाहतोय की रणजितजी केनी साहेबांचा इथे या स्पर्धेमध्ये भेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि या हंगामामध्ये देखील त्यांची भेट जी उपस्थिती आपल्याला लाभली गेली आहे त्यांचं धन्यवाद देखील आपण म्हणूयात. आणि त्यांचं इथे आगमन या षटकाराने केलं गेलंय. 6 धावा फळकावरती, धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या 33. विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. साऱ्यांचा बनलाई आधार, साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश, साऱ्यांचा बनलाई आधार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असं रणजित. दोन धाब्यांची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू.
बोल तयार. हलक्या गतीने चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल का चेक केलं जात आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती अगदी समांतर जाऊन पोहोचली. 34-34 आकड्यावरती 12 मध्ये बनवायच्या आहेत धावा. एक चला आज मयंक इंटरप्राइजेस खारबाव संघ खेळतोय आणि मयंक इंटरप्राइजेसचे सर्वा कल्पेशजी पाटील यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम कल्पेशजी पाटील. चला या एका धावेची गरज आहे 12 बॉल मध्ये. 12 बॉल 1 ची गरज. तुमचा स्कोरर बसलाय, आमचा स्कोरर बसलाय, एक्स्ट्रा मेंबर देखील बसलाय. खेळ खल्लास होईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. बघूया धाव काढली जाते की नाही शेवटपर्यंत. इथे मात्र फिल्डरने देखील चाणाक्षपणा दाखवला. आणखीन एक धाव, 2 धावा काढल्यात एकच पाहिजे. एक कारभावच्या अंगावरही एक धाव ठेवले आणि हार्ड लक मयंक इंटरप्राइजेस कारभाव टीम. कॅप्टननी सांगितलं होतं की आमचा चांगला मैत्री संबंध आहे कासर वडवलीशी आणि कासर वडवली वर्सेस आता श्री गणेश विरार अर्थातच वर्तक नगर ही मॅच आपण अंतिम मॅच आजच्या दिवसातली पाहणार आहोत. त्या अगोदर कॅमेरामॅनला विनंती घेऊन आपण कॅमेरा फिरवायचा स्टेजच्या समोर. कल्पेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा विशेष सन्मान आपण